म्हणजे 2025 जून 1924 मध्ये मदन मोहन साहेबांचा जन्म झाला बगदादमध्ये, इराकमध्ये. म्हणजे भारतामधले ते जन्म झालेले नव्हते. त्यांना ना लहान असताना ड्रम वाजवायची खूप आवड होती. असं किस्सा ऐकण्यात आलेला आहे की 2.5 वर्षाचे असताना ते एकदा ड्रम वाजवत 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 पोलिसांच्या ताफ्याच्या मागे गेले आणि घरची मंडळी त्यांना शोधत राहिले. इराक स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तिकडे न थांबता भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि मदन मोहनजींचे जे वडील होते त्यांची बॉम्बे टॉकीज आणि फिल्मिस्तान या 2 कंपन्यांमध्ये चांगल्यापैकी अर्धी अशी भागीदारी होती आणि त्याच्यामुळे मला वाटतं थोडेसे त्यांच्यावर ते संस्कार अधिक जास्त प्रमाणात झाले. बॉम्बे टॉकीज ही कंपनी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद यासारखे भरपूर सारे चांगले चांगले कलाकार त्यांनी फिल्मी सृष्टीला दिलेले आहेत आणि बॉलिवूडला नावारूपाला आणण्यामागे सुद्धा देविका राणी आणि हिमांशू राय हे जे ओनर होते बॉम्बे टॉकीजचे त्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. मुंबईला आल्यानंतर त्यांचं शिक्षण चालू असताना नर्गिसच्या आईकडे म्हणजे जगदनबाईंकडे ते थोडे संगीताचे धडे घेत असत. पण एवढं सगळं म्हणजे घरीच एवढी सगळी बॅकग्राऊंड असून सुद्धा त्यांच्या वडिलांना काही हे मान्य नव्हतं की त्यांनी संगीतात त्यांचं करिअर करावं. त्यावरनं त्यांचे भरपूर खटके वगैरे पण उडाले होते आणि वयाच्या 22व्या का 23व्या वर्षी त्यांनी ह्याच कारणाकरता आपलं घर सोडून बाहेर पडले होते. ते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. खरं तर घरची परिस्थिती त्यांची खूप चांगली होती. गडगंज म्हटलं तरी काय त्याच्यात वागवून नाही करणार, पण तरी सुद्धा रस्त्यावरती राहून जे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वाटचाल सुरू केली. जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष ते SD बर्मन, श्याम सुंदर, C रामचंद्र अशा लोकांच्या सानिध्यात होते. काही काही ठिकाणी त्यांनी असिस्टंट म्युझिक डिरेक्टर असं काम सुद्धा केलं आणि निर्मोही या चित्रपटासाठी श्याम सुंदर यांच्याकडे काम केलं. SD बर्मनकडे असताना दो भाई या चित्रपटासाठी काम केलं आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता तो आखे. त्याला यश कसं छान मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यांनी स्वतःच्या वडिलांकरता एक स्पेशल शो याचा अरेंज केला होता. त्यावेळेला त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाचं काम बघितलं आणि त्यावेळेला मात्र त्यांना खूप खंत वाटली की अरे तुझ्यातलं हे टॅलेंट मी नाही ओळखू शकलो, पण आज तू हे जे काय करतोस त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अशा रीतीने त्यांचा 3 वर्षाचा जो दुरावा होता तो संपुष्टात आला. पण दुर्दैवाने त्याच्यानंतर 2च महिन्यात त्यांचे वडील त्यांना सोडून गेले. बरं, मी काय माझ्या गप्पांचा पाला जास्त लावणार नाहीये. आपल्याला गाणी भरपूर ऐकायचे, मध्ये मध्ये किस्से आपण ऐकतच राहूया.